कॅश प्राइज राहील. बाउंड्री रोपच्या शेजारी काही प्रेक्षक वर्ग उभे आहेत, त्या सर्वांना विनंती आपण थोडेसे मागे उभे राहा. आणि प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी आणखीन एक विशेष अनाउन्समेंट अशी आहे, आयवा कॅच एका खेळाडूने एका प्रेक्षकाने घेतलं तर ते नाव रिपीट होणार अशातला भाग नाही आहे. तुम्ही किती कॅच घ्या ते नाव रिपीट होतच जाईल. त्यामुळे एका प्रेक्षकाला आणखीन संधी आहेत. सचिनी तांडेल सुरुंगपाडा यांची कन्या हा सामना पाहण्यासाठी आलेली आहे, मोठ्याची मॅच पाहण्यासाठी आलेली पाहायला मिळते. स्टेजच्या समोर प्रेक्षक वर्ग जास्ती उभे राहू नका कृपया, सर्वांना विनंती आहे. सामन्याला सुरुवात, रन चेसला सुरुवात होते. 75 धावसंख्येला पाठलाग करायचा आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दिनेश दिलीप कांबळे दिनू, एका बाजूला 4 बाईक जिंकणारा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला 2 बाईक जिंकणारा फलंदाज. दिनूच्या नावावरती 2 बाईक आहेत, तर एका बाजूला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती असणारा विश्वजित ठाकूरच्या नावावरती 4 बाईक आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरती आशिष कुमार पाल याच्या नावावरती 3 बाईक खुल्या गटामध्ये पाहायला मिळाल्यात. अद्यापच्या सामना महत्वाचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका खेळत असताना पाहायला मिळतोय. उत्तम फलंदाजी, अभेद्य गोलंदाजी, बुद्धिमान नेतृत्व, या सामर्थ्यावरती सामने जिंकले जाऊ शकतात. आणि हा सामर्थ्यवान खेळाडू आहे जो बॅटिंग करतोय. स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहताय, विश्वजित मेघनाथ ठाकूर. मोठे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आल्यात बॅटिंगसाठी. षटकार पहिल्याच बॉलवरती आलेला पाहायला मिळाला. इरादे स्पष्ट आहेत त्याचे, मोठे फटक्यांमध्ये डील करणार हा जणू काही वज्र निर्धार त्याने केलेला पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने स्ट्रोक खेळत असताना त्याला आपण पाहत आहोत. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत स्वतःशी हेच सांगत राहायचं, कारण विजय अजून मिळालेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि त्याच उमेदीने बॅटिंग करतोय विश्वजित. उजव्या शीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेनवरती होता, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथे बाउंड्री लाईनवरून चेंडूवरती येत असताना सुशांत मोकलला तुम्ही पाहताय. बाउंड्री लाईनवरती तो पाहायला मिळाला. सुशांत सुरेश मोकल, 7 बाईक, कळवेगावचं सुपुत्र. मैदानाच्या आतमध्ये त्याने बॅटिंग चांगली केली. शेवटच्या षटकामध्ये तितक्याशा धावा आल्या नाहीत. एकंदरीत त्याचंच कारण होतं, तिथे मात्र मोठी धावसंख्या उभी राहू शकलेली नाही आहे. 75चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 मध्ये 7 आलेल्या आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. मोठा मॅचचा मोठा खेळाडू दिनू स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. नुकतंच बांद्र्यामध्ये कोलगेटच्या मैदानावरती धर्मवीर चषक पार पडलं आणि त्याचा बायकर मॅन मालेकवराचा अगदा स्ट्रायकर एंडला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. ही आघाडीची जोडी आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थानं एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा जिथे मात्र आपण विश्वजित ठाकूरला पाहत आहे, ज्याच्या नावावरती आपण पाहिलं नुकतीच नेरूळमध्ये एक बाईक आलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या 2 खेळाडूंनी आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडली आहे. आशिष मेहरोल, पुढचा बॉल खोलातला होता, काय चेंडू टाकला, ऑन साईडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. भेगानी येतोय चेंडूवरती. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने 8 धावा धावलकावरती आहेत. किशोरजी मालुसरे, कोलाडला बिलॉंग करणारे किशोरजी मालुसरे अर्थात तात्या. तात्या हे असं नाव राहिलं ना की व्यासपीठावरती ते तुम्हाला दिसणार नाहीत, की म्हणून अगदी आपण पाहिलं तर ते स्क्रीनच्या समोर, कॅमेऱ्याच्या समोर फारसे दिसत नाहीत. सुप्रीमो सारखी स्पर्धा असू द्यात, रतनबुवा सारखी स्पर्धा असू द्यात, हे नाव गेले अनेक वर्ष राहिलं वैष्णवेलन कोलाड. आणि आज तोच त्याच नावाने संघ खेळतोय. विशाल जितेकरने यावर्षी 10वी चषक गतवर्षी जिंकला. आणि आदर्श स्पोर्टच्या कर्णधाराने एक गोष्ट नमूद केली की आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी केवळ आणि केवळ तात्यांच्या प्रेमापोटी आलो आहोत. तात्यांना बाईक मिळून दिली होती. तोच विशाल जितेकर यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. धावफलकावरती 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 धावा धावफलकावरती. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, जिथे नजर जाते तिथे गर्दी आणि गर्दी. विशाल जितेकरला तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. मोठ्या मनाचा, दिलदार स्वभावाचा असा एक उत्कृष्ट कर्णधार आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. हे बॅटल महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला मोठ्या गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरोल.
कोलातला होता बॉटमॅनचा वापर चांगला केला. डाऊन द ग्राउंड आउटफील्ड फास्ट. रन नीचे निश्चित मिळतील. सिंगलला इथून डबल मध्ये कन्वर्ट केलाय. वेगाने धावतोय मोठ्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना तो पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग मिस्टर JPL. एक स्पर्धा एका प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये टेबल साफ कार्यक्रम करणारा खेळाडू आहे. सर्वच्या सर्व पारितोषिकं त्याने जिंकलेली पाहायला मिळाली होती. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकअप चांगलं दिलं होतं परंतु त्याच वेळेला बॉलची फेकी होईल तद्वर मात्र धाबा गोळा करण्यात जात असताना पाहायला मिळाला. आता 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती बनतात. 3-9 वरती खेळतोय. 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने मोठ्या. उजव्या यशीच्या बाहेर होता. वेगाने टाकला. दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. 11 धावा धावफलकावरती बनला. ऍक्शन रिप्ले. हा कटरचा वापर. अधिकचा बाहेर निघणारा चेंडू. आशिष मेरोल गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. मला आजही डोळ्यासमोर येते काय गोलंदाजी केली होती. हदभर वळण घेणाऱ्या त्याचे चेंडू पाहायला मिळाले. एक मिस्ट्री स्पिनर. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ना होतं लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे केवळ फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं. षटकार. बाहेर जातात ना ते कृपया मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की कृपया आपण बॉल अवेलेबल करून द्या. कारण चेंडू जे चॉईस केलेले असतात ना ते खेळाडूंना महत्वाचे आहेत. विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय 4 बॉल 15 नॉट आउट बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. आर्यन पाटील स्वतः ग्रीन स्टार आहेत राहायचे. ते देखील या सामन्याचा आस्वाद घेतात. तेही आलेले पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू 24 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 58 धावसंख्येची आवश्यकता या सामन्यामध्ये. चांगला संघ मांडलेला पाहायला मिळतोय. वैष्णवीलन कोलाड एका बाजूला. दुसऱ्या बाजूला रायबादेवी राबे. आई भवानी माता साई या संघाला आपण पाहतात. या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. मनीष गरत कालचा दिवस त्याने गाजवला होता. आयुष कोळी खेळतो. दिघोड्याचा करंजाचा यज्ञेश ठाकूर पाहायला मिळतोय. बाजेपूरचा नयन भगत या संघामध्ये आहे. जांभूळपाड्याचा प्रयास पाटील आहे. क्रिश कोळी खेळतो दिघोड्याचा जांभूळपाड्याचा. मनीष गोंधळी खेळतो दिघोड्याचा. दीपेश जोशी आहे. खोपटेचा कौशिक पाटील या संघामध्ये आहे. दुर्शेतचा दीपेश गावंड आहे. चिरणेचा आर्यन नारांगीकर खेळतोय. विंधनेचा यश गरत आहे. त्यामुळे एक चांगला संघ बॉलची चॉईस करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 12,000हून अधिकचे प्रेक्षक वर्ग आपल्याशी कोकरण व्ह्यूअरशिप पाहायला मिळते. आणि त्यामुळे आत्ता आपण पाहिलं ना या सामन्याकडे सर्वाधिक जास्त लक्ष पाहायला मिळत आहे. या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 3,59,354 आपल्याशी प्रेक्षक जुळले. अद्यापचे सबस्क्रायबर जुळलेत. ही टॉप 10 बॅट्समॅनची लिस्ट आहे. केतन मात्रे लीड करतोय 5 मॅचेस 177 धावा. दुसऱ्या नंबरवरती आहे विश्वजित ठाकूर 5 मॅचेस 138 रन. चौथ्या क्रमांकावरती सूर्य मस्कर आहे 4 मॅचेस 119 धावा. 109 धावा चैतन्य पाटीलच्या नावावरती आहेत. आणि ही यादी आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज राज गावंड आलाय. गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती अपील अपील आणि अपील. उत्साह पहा. आत्मविश्वासाचा अभाव. हा निर्णय काय येतो पाहावा लागेल. खरं तर कोणत्याही स्वरूपामधून आपण पाहिलं ना तर पंचांनी निर्णय इथून दिलेला नाही आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. एकत्रित येऊन आपण लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. दिनू कांबळेला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. कोणताही निर्णय आलेला नाही आहे. अर्थात हा डॉट बॉल राज गावंडला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो आलेला पाहायला मिळतोय. राज गावंड खरं तर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 12 पाड्याचा खेळाडू आहे.
बारापाडा हे गाव देखील अधिकचे चर्चेचा विषय येत असताना मला मिळाला असणे दाखवे. फ्रंट कॅमेरा अँगल तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सामना महत्वाची मॅच सुपर 8चा थरार आपण अनुभवतोय. सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात. गोलंदाजी मार्कमध्ये राज सज्ज होत असताना मला मिळेल, कारण हे दुसरं षटक आहे. अद्याप 17 धावा आलेल्या मला मिळाल्यात. पुढचा बॉल राज गावंड, उंच पुरासा गोलंदाज ओव्हर द विकेटने. आडव्या बॅटने खेळलाय, आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा येतो उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 23 बनले. 23 ऑन द बोर्ड. संघाची धावसंख्या 23 बनले. 23 ऑन द बोर्ड. खरं तर त्याच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्ये जाऊन देखील बाईक जिंकली. आणखीन एक तडाखा, लगातारचा दुसरा. वन मो अनदर बिग हिट. षटकार. जेवढे अखूट टप्प्याच्या चेंडू या गोलंदाजाला टाकाल तेवढेच मोठे फटके तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतील. चिटके तो फटके पहा. बॅकफुटला आला, बॉल शरीराच्या जवळ होता, शरीराला ब्रश होतो की काय, आणि तसाच फटका इथे येतोय. जणू काय मेसेज दिला आपण टीमला. चिटके तो फटके. लांब लचक स्ट्रोक येतोय. संघाची धावसंख्या 29. 21 चेंडू आणि 46 ची आवश्यकता राहिली आहे. सर्वाधिक महत्वाची राहिली या मॅच मध्ये. एखादा ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागणार आहे. राज हालोर फुलटोज. इथून मात्र डावी एशी सोडून जाणारा बॉल राहिलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतो चौकार. मध्ये येता येईल. 35 धावा फलकावरती बनला. 35 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल राज गावंड. आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल उंच आणि तितकासा लांब. ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ. षटकार.
डीजे मास्टरने कोंबड्याची आठवण करून दिली. भरपूर जण महाराष्ट्रामध्ये आज गटारी सेलिब्रेट करणार आहेत, परंतु माहिती करून देईन आज कामिका एकादशी देखील आहे. आजचा दिवस आपण पाहिला जागतिक आदिवासी दिन देखील साजरा करण्यात येतो आणि ऑगस्ट क्रांती दिन देखील आज साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज एकादशी आहे. ते हरिभक्त पारायण आहेत. आपल्या माहितीसाठी 41 धावा धापलकावरती बनल्यात. 2 षटकांचा खेळ संपलेला. 18 बॉल, आता 34 धावसंख्येची गरज. 18 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे. दिनू कांबळेने षटकार एवढ्या लांब मारले ना की प्रेक्षक वर्गाला आयवा कॅच घेऊ दिली नाही. एवढ्या लांब षटकार मारलेत त्याने, जवळपासही मारलेले नाही आहेत. समोरच्या बाजूला ॲक्शन रिप्ले मला पाहायला आवडेल. मागील बॉलवरचा जो षटकार होता तो पाहायला आवडेल, कारण हा ॲक्शन रिप्ले पहा. हा फ्रंट कॅमेरा अँगल बागपुटला आले होते, ऑन साईडला केला आणि इथले प्रेक्षक जर का तुम्ही पाहाल ना बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका दादाच्या हातामध्ये छत्री होती, त्याने टाकून दिली होती कॅच पकडण्यासाठी, परंतु तो कॅच एवढा लांब गेला की ते घेता आले नाही. स्क्वेअर लेगला तुम्ही पहा 2 ते 3 प्रेक्षक आहेत जे छत्री घेऊन उभे आहेत. धापलकावरती 41 बनलेल्या आहेत. येणारे 18 बॉल 34ची गरज. अजूनही राहिली 18 चेंडू 34ची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी वाढू लागली आहे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था. आयवा कॅच घ्या, तुम्ही शूज घेऊन जाऊ शकता. आयवा कॅच घ्या. तुमचं नाव जर का लकी ड्रॉच्या माध्यमातून आलं, स्कूटी घेऊन जाऊ शकता. लकी ड्रॉचे कुपन्स आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 पारितोषिक आहेत. त्यामुळे आत्ताच तुमचं कुपन काढा. नाममात्र 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला भरघोस पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यामध्ये अगदी शूज 2 आहेत, टायटनच्या वॉचेस आहेत, सायकल आहे 3 आणि टी व्ही आहे, त्याचबरोबर 1 बाईक. काय हवं अजून 50 रुपयामध्ये? आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे 50 रुपयाची किंमत प्रत्येकाला चांगली ठाऊक आहे. केतन मामन मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती केतन सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पब्लिक ज्याला नेहमी सुपरस्टार म्हणते ना, तो सुपरस्टार. या षटकाला सुरुवात वेगाने टाकला होता बॉल, भन्नाट वेगाने पाहायला मिळतोय. जो दिशाहीन राहत असताना पाहायला मिळाला चेंडू. ऍक्शन रिप्ले पहा. बाहेर निघणारा प्रचंड वेग होता. फास्ट अँड फ्युरियस, एक डेडली कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. वेगही आहे, टप्पाही चांगला ठेवलाय. उसळी घेणारा बॉल अगदी कानाच्या जवळून गेला होता विश्वजित ठाकूरच्या. जणू काय प्रश्न अनेक विचारले, परंतु जाता जाता ही गोष्ट म्हणाला असेल. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. फेकी होईल तद्वर मात्र एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडते. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 43 बनल्यात. 17 बॉल आणि 32ची अजूनही आवश्यकता राहिली आहे. मॅच बनवू शकते. हार म्हणायची नाही, शेवटपर्यंत लढत राहायचं. ही लढबई वृत्ती दाखवायला लागेल. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट या सामन्याला कलाटणी देईल. कारण क्रिकेटमध्ये एक पूरक समीकरण आहे. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या त्या वेळेला धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो आणि ज्याच्याकडे विकेट कमी त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. हा बॉल डावे यशीवरती बाला मिळवतोय. पुन्हा एकदा दिशाहीन अवांतर धाव, 100ची रन्स येते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. डावी यशी सोडून जाणारा अधिक बाहेरचा निघणारा बॉल बाला मिळाला होता. 44 बनल्यात. 17 बॉल 31ची आवश्यकता. 1-1 चेंडू महत्वाचा आहे. या स्पर्धेने खूप काय पाहिलंय. या स्पर्धेने खऱ्या अर्थाने एक निर्धाव षटक पाहिलंय. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. ओर दी बॉलर हेड, स्ट्रेट डाउन द राउंड. दिनूच्या बॅटमधून षटकार. कौन हो तुम? रिश्ते में तो हम. शांत, स्थिर आणि घातक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असणारा खेळाडू दिनू कांबळे बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 50 बनली. येणारे 16 बॉल, आता 25 धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू आणि 25ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे. बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक दूर होता. सिंगल इथून निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात येत असताना मला माहिती आहे. एका बाजूला रायबादेवी रावे, आई भवानी माता साई, निलेजी पाटील साहेब, अमेजी टावरी साहेब, प्रतिजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला किशोरजी मालुसरे अर्थात तात्या, कोलाडचे तात्या यांच्या मालकीचा संघ वैष्णवीलन कोलाड.
महेशजी गरज साहेब दिगोडे खरं तर माजी सरपंच यांनाही आपण पाहता या संघाचं मालकत्व त्यांच्याकडेही आहे. 52 धावा धावफलकावरती बनल्यात. 52 ऑन दी बोर्ड. 15 बॉल 23ची अजूनही आवश्यकता. हा फटका ऑन साइडला केलाय. जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सफल होऊन सफल होत असताना ठोकला षटकार. जिते आणि रावे हे फारसे जवळचे दोन गावं आहेत, परंतु राव्यामधून जित्याकडे जात असताना सर्वाधिक मोठं गाव लागतं आणि आज या गावाची एकी तुम्ही पाहता. ऍक्शन रिप्ले जे आधीच्या बॉलचा तुम्ही पाहत होतात, हा बॉल हलक्यात आणि स्टिअर केला बॅकफुटला येत असताना गली रिजनमध्ये सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 59. 59 ऑन दी बोर्ड. 13 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता अजूनही सामन्यामध्ये. कालचा दिवस अक्षरशः खेळाडूंनी गाजवला. आजचा दिवस तितकासा महत्वाचा आहे. मोठा ऑन स्ट्राईक. 5 बॉल 16 वरती मोठ्या बॅटिंग करतोय. 12 बॉल 40 वरती दिनू कांबळेला आपण खेळत असताना पाहतोय. एक पात्री अभिनय केले या मॅच मध्ये दिनूने. यावेळेला ऑन साइडला केला. उंच चाललाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली. धक्का लागला पहिला. विश्वजित मेघनाथ ठाकूर. 6 बॉल 16 धावांची इनिंग इथे संपली. एक छोटीशी चिमुकली मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. तिला आपण पाहत आहात. सचिन तांडेल यांची कन्या आहे, जिला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. ही काही पारितोषिकं घेऊन गेलेली पाहायला मिळाली. खरं तर क्रिकेटवरती लहान तोराने प्रेम केलेलं आणि रायगड प्रीमियरवरती स्पेशली सर्वांचंच प्रेम पाहायला मिळालं. हा ॲक्शन रिप्ले पहा. हा तो झेल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आशिष मेरोलने. एक चांगला झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. ब्रेक थ्रू मिळालाय. महेश शेट गरज साहेब माजी सरपंच दिघोडे. जर का दिनू कांबळेने हा सामना जिंकून दिला तर 5,005 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल. मनीष घरतला काल त्याने हे पुरस्कार दिलेला आहे. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. एक फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 12 बॉल 16ची आवश्यकता आहे. पहिला बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग ऑन वेगाने येतो चेंडूवरती. एखादी विकेट जर काही या मॅच मध्ये आणखीन पाहायला मिळाली तर चुरस निर्माण होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करतोय हा संघ. हार मानण्यातले नाही आहेत हे खेळाडू. फलकावरती 60 आहेत. एक फलंदाज बाद झाले. 11 बॉल 50 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावा लागणार आहे खेळाडूंना. 11 बॉल 50 धावा रोखल्या जाऊ शकतात. केल्याने होत आहे रे. आधी केलेचीही पाहिजे. धावा रोखाव्या लागतील. उसळी घेणारा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आशिष मेरोल काय गोलंदाजी करतोय वेगाने. सातत्याने इथून पाहायला मिळतोय. प्रचंड वेग त्याच्याकडे पाहायला मिळाला होता. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. DRS चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. त्या रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. सातत्याने पंचांनी निर्णय घेतलेला आहे का ते पाहिलं जाईल. निर्णय प्रलंबित पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. निर्णय काय येतो पाहावा लागेल. 13 बॉल 41. दिनूने बॅटिंग अगदी दर्जेदार केलेली पाहायला मिळाली. साऱ्या गोष्टींची शहानिशा करण्यात येते. खरं तर फ्रंट अँगल पाहिला जाईल, साईड अँगल पाहिला जाईल. या साऱ्या गोष्टींची शहानिशा होत असताना पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. साईड अँगलने हाईट पाहिल्यानंतर जय पवार सरांनी हा 1 बाउन्सर आहे याची
जरूर शहानिशा केली आहे, परंतु या आपण वाईट बॉल देखील पाहणार आहोत. या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात, त्यामुळे लीगल डिलिव्हरी तर आहे. बाउन्सर जो मात्र पाहायला मिळाला, परंतु आणखीन कोणतीही मनामध्ये साशंकता नको त्याचं निरसन इथे होत असताना पाहायला मिळत आहे. 11 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. या बॉलचा डिसिजन येणं बाकी आहे. जर हा चेंडू जर योग्य राहिला तर एकंदरीत 10 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता राहील. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एक महत्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. हा चेंडू योग्य आहे आणि 1 बाउन्स देखील राहील. पहा, मी लक्ष वेधेन प्रेक्षक वर्गाचं, जी काही वाहनं तुम्ही पार्क केलेली आहेत ती योग्य रीतीने पार्क नाही आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मनीष गरजचा हातोडा मैदानाच्या आतमध्ये करतोय काम आणि इथे ठोकतोय षटकार. आडव्या बॅटने ऑन साईडला केलेला हा स्लॉक स्वीप तुम्ही पाहताय. नावं गाव हे असं गाव आहे ना की ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत आणि त्याच गावातील हा खेळाडू तुम्ही पाहताय. 66 बनल्यात. 2 बॉल 6 वरती मनीष गरत. पुढचा बॉल तो आलाय परत. हाही लोड फुलटोच आहे. ऑन साईडला केलाय. व्यासपीठाला मानवंदना देणारा उत्तुंग षटकार. बॅट्समन बात है मनीष घरत. चेंडूला बाहेर पाठवते परत. माझ्या नाव है मनीष घरत. हथोड़ा क्या जयशर, क्या बल्लेबाजी करते हुए यहाँ पर प्रत्येक चेंडूला बाहेर पाठवते परत. नाव है मनीष घरत. नाव लक्ष्य ठेवा. हथोड़ा. चलिए, समीकरण देखिए बहुत बढ़िया बन चुका है यहाँ पर. 8 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता होती. सामना समाप्त. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. मॅच संपवली आहे. सामना संपवत असताना मनीष गरत 3 बॉल 3 षटकार. या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय रुपेश मचिंद्रनाथ धुमाळ साहेब, सरचिटणीस अखिल भारतीय कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष पनवेल तालुका पश्चिम भारतीय जनता पार्टी. आणि नुकतंच त्यांचं आगमन होतं आणि काय स्वागत झालं षटकारानं. मनीष गरत अगदी थाटात हा सामना संपवलाय. आई माऊली. आदरणीय प्रेम नंदकिशोर पाटील साहेब, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटना, सरचिटणीस सहसचिव आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, सचिव लोकनेते दिबा पाटील साहेब, 27 गाव कृती समिती. आणि आज त्यांचे आपण स्वागत करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनू कांबळे राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार महेश शेठ गरब साहेब यांच्या माध्यमातून 5,005 रुपयाचा कॅश प्राइज जे कांचनजी पालकर सरांकडे सुपूर्द करण्यात आलंय, जे दिनू कांबळेसाठी आहे. दिनू कांबळे येताना मोबाईल घेऊन या, जेणेकरून स्कॅनरला हे पैसे ट्रान्सफर करण्यात येतील. केतन मात्रेसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयोजकांच्या माध्यमातून 1,000 रुपये आणि गणेशजी यादव यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅनेजर यांच्या माध्यमातून या आपण दोन्ही खेळाडूंना आमंत्रित करतोय. त्वरित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. प्रथमतः मी लक्ष वेधतो दिनू, त्वरित या दिनू, आपण त्वरित या आणि येताना मोबाईल घेऊन या, जेणेकरून स्कॅनरला पैसे ट्रान्सफर केले जातील.